मित्रांनो, हडपसरच्या शोरूममध्ये एवढीच वैशिष्ट्य नाही. मी हे का सांगतोय ना, मध्यंतरी जे कॉमेंटमध्ये आलं, "सर, आम्हाला तुमच्यासारखं वर्कशॉप काढायचं आहे." मग मी त्याला उत्तर दिलं, "तू माझ्यापेक्षा सुंदर काढायचं." हे त्यावेळचे विचार आहेत 2006चे. म्हणजे आजपासून 20 वर्षापूर्वीचे. आता सगळं जग कुठल्या कुठे गेलं. AI-BI खूप काही गोष्टी सुरू झालेल्या आहेत. त्याप्रमाणे लाँग टर्म दृष्टीने मी म्हटलं, समजा जर एवढ्या गाड्या येणार असतील, तर तेवढे बे कुठनं आणायचे? मी 4 मजली वर्कशॉप केलंय. कारण एका जागेत ते पुरणार नाही. आणि मग पार्किंग कुठे करायचं? रस्त्यावर थोड्याच गाड्या पार्क करायच्या. प्लॉट तो 1,10,000 फुटाचा आसपासचा आहे तो. तर मग आम्ही जे बेसमेंट केलं, त्या बेसमेंटमध्ये आम्ही 3 मजली हाईट ठेवली. 3 कार पार्क बसतील अशा एकावर एक. मेकॅनिकल कार पार्क त्याला म्हणतात, की हे केलं. त्याच्यानंतर एवढ्या गाड्या धुवायला पाणी कुठनं आणणार तुम्ही? मी नेहमी पूर्वी मी सांगितलं, मी माझी बिल्डिंग बांधतो, माझं काही सुरू करतो, जर भूमीत पाणी असेल तर. मी आधी टेस्टिंग करतो. जसं माझं बाणेत आपलं बालेवाडीचं टोयोटाचं शोरूम एवढं मोठं, रोजच्या कित्येक साधारणतः दिवसाला 500-500, 800 गाड्या धाव्या लागायचा. कॉर्पोरेशनचं पाणी तेव्हाही नव्हतं, आत्ताही नाही या सेकंदाला. एका बोरवेलवर चाललं जातं ते. मग बोरवेलचं पाणी डायरेक्ट नसतं वापरायचं वॉशिंगला किंवा इव्हन आपल्याला अंघोळीला पण. हे सगळं मी अनुभवाने शिकलो. तिथे एक बोर घेतलं होतं, मस्त पाणी लागलं होतं बोरचं. आणि जन्मभर म्हणजे माझी बोलायची पद्धत आहे. त्यावेळेला मी डोक्यानं रोज दिवसातनं 2दा अंघोळ कंपल्सरी असते, डोक्यावर नसते. बोरच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे मला मस्त टक्कल निर्माण झालं. बोरच्या पाण्यात क्षार असतात, ते सॉफ्टनर करून मगच वापरायचं असतं. विहिरीतल्या पाण्यात क्षार नसतात. विहिरीचं पाणी केव्हाही चांगलं, ते तुम्हाला त्याच्यात क्षार नाही. पण तुम्ही 100 फूट, 200 फूट, 500 फुटावरनं पाणी ओढतात, क्षार तर येणारच नाही त्याच्यामधनं. जेवढे म्हणून आता वॉटर बॉटलचा बिझनेस करतात, बिसलेरी असो कोणी असो, ते काय करतात, ते बोरचंच पाणी घेतात, त्यातले सगळे क्षार काढून टाकतात फुलने. आणि अजून गंमत आहे मग त्यातले खरे चांगले पण क्षार असतात जे आपल्या बॉडीला लागतात. मग ॲडेड मिनरल असं त्यांच्या बाटलीला लिहिलं असतं. मिनरल वॉटर म्हणतात ते. सो थोडंसं विषांतर होतं आहे, पण बोलता बोलता जे ज्ञान आहे लक्षात येतं ते बोलतोय. आणि मी काही स्क्रिप्ट घेऊन बोलत नाही की असंच बोलायचं. तर तिथे पण एवढं प्रचंड पाणी लागलं तिथे, की आजही तिथं पाणी आहे. हडपसरला कॉर्पोरेशनचं पाणी आलं की नाही माहीत नाही. पण माझ्या टोयोटाच्या शोरूममध्ये बेसमेंटमध्ये एक एवढूसा खड्डा आहे आणि तो फक्त 4 फूट त्याला खणला आहे. पाणीच पाणी, पाहिजे तेवढं पाणी ओढा. तर पाणी हे आवश्यक आहे. किंवा मी जे ड्रीम सिटी बांधले, त्याच्यामध्ये मी जवळजवळ 4.5 किलोमीटरची नदी तयार केली. मी हल्ली तुम्हाला सॅटेलाईटवरनं, चेन्नईवरनं ते केंद्र ऑपरेट होतं. जमिनीच्या खालनं कुठे झरे चाललेत, याचं सगळं तुम्हाला एक्सरे रिपोर्ट मिळतं. तर ड्रीम सिटीमध्ये सुद्धा एवढं प्रचंड पाणी, माझ्या तिथे 32 विहिरी होत्या, त्यातल्या 2 विहिरीमध्येच एवढं प्रचंड पाणी आहे की ते किती उपसलं तरी बंद होत नाही. आणि म्हणून मी नदी बनवायचं तिथे डेअरिंग केलं. पाणी हे खूप महत्त्वाचं. हडपसर टोयोटाला मला आयतं पाणी मिळालं. मग बेसमेंटमध्ये अरे 3-3 प्रकारचे एकावर एक मशिनीचं पार्किंग केले. आणि इव्हन जे मी जगभर हिंडतो ना, आता हे कॉमन झाल्या गोष्टी, पण समहाऊ मला काही कळत नाही. मला ते त्या ग्रामोफोनला चावी दिल्यावर कशी ते रेकॉर्ड फिरते, तसं माझी रेकॉर्ड फिरत असते. तर त्यावेळेला माझं चायनाला तर दर आठवड्याला, दर 1500ला जाणं असायचं. त्यावेळेला चायनाची जी गेट असायची, आता ही कॉमन झाली. एक तर रोलिंग शटरची आडवी गेट आहे, ती बटनावर संबंध, तुम्हाला वॉचमन लागणार नाही. संपूर्ण गेट आत जातं आणि परत बाहेर येतं. त्याच्याही पुढे जमिनीतनं, आता हे कॉमन आहे तुम्हाला सगळं, पण त्यावेळेला जमिनीतनं साधे पोल असतात, ते खाली असतात. बटन दाबले की पोल वर येतात. म्हणजे दिवसभर आपण कुठे कोलॅप्सल गेट लावून ठेवणार, मग ते पोलने तुमचं कार अडतात. या सगळ्या मॉडर्न सोयी आणायला गेल्यानंतर कार कशी वर न्यायची, मग तिथे मी 2-2 मोठ्या कार लिफ्ट टाकल्या. एक बंद पडली तर दुसरी. लोकांना यायला वेगळी कार लिफ्ट टाकली. आणि टेरेसवर बावधनला 5 एकर जागा होती, मला लॉनमध्ये गाडी ठेवायला मिळत होती. इथे काय करता, अरे आजूबाजूला टॉवर आहे. टेरेसवर सुंदर लॉन तयार केली. टेरेसवर फार सुंदर गार्डन तयार केलं. एक मोठं कॅन्टीन घेतलं. आणि कार डिस्प्ले, संध्याकाळी तुम्ही आलाय गाडी बघायला तिथे माझी टोयोटाची, तर वरच्या टेरेसवर, 5व्या मजल्याच्या टेरेसवर अप्रतिम सुंदर हिरवळ, कडेने फाउंटन छोटी छोटी उडतायत आणि कॉफीचं मग तुमच्या हातात आहे. आणि ते तुम्ही गाडी बघतायत, लिफ्टनी वर जातात. अशा प्रकारे तुम्ही गाडी तर सुंदर देताय, ती देखणी आहे, ब्रँड आहे, आवडतंय. त्याचा ॲम्बियन्स पण तसंच ठेवा. किती सोन्यासारखी गाडी ठेवली आणि आजूबाजूला अंधार आहे, तर त्याचा उपयोग काय? त्याप्रमाणे तुम्हाला ग्राहकाला काय काय आवडेल, कसं कसं करावं लागेल, हे सगळं करता करता टोयोटा हडपसर उभी राहिली. आणि तिथेही आम्ही अनेक अवॉर्ड घेतले. म्हणजे पुण्यामध्ये मॉडेल कॉलनी झाली, बावधन झाली, हडपसर झाली. मला 8 जिल्हे टोयोटाने दिले होते. कुठले कुठले होते ते? कणकवली, तिथे पण माझी शोरूम होती. रत्नागिरी, मग कोल्हापूर, सगळा हा दक्षिण पट्टा मी घेतला. मग सातारा, सांगली, मिरज,
मग इकडे आलो मी पूर्वेला सोलापूर, आणि इकडे आलो अहमदनगर. इथपर्यंत सगळ्या माझ्या शोरूम मी बांधत गेलो. त्या सगळ्या शोरूम बांधताना आजही मी आता सध्या परत नवीन आयुष्य सुरू करतोय. एक छोटीशी स्कीम कुठेतरी घेतोय मी. मी स्वतः जातो तिथे प्लॉटवर, मी स्वतः फिरतो. प्रत्येक शोरूमचं सुपरविजन जे असतं ते मी स्वतः करतो. आणि हे तुम्हाला सांगण्यामागे काय उद्देश, तुम्ही पण जे क्रिएटिव्हिटी कराल ना ते कुठेतरी एअर कंडिशन ऑफिसमध्ये, वडील श्रीमंत आहेत त्याने रेडीमेड ऑफिस दिलेलं आहे, घरात बसून 5 स्टार हॉटेलमध्ये बसून, आर्किटेक्टच्या ऑफिसमध्ये बसून डिस्कशन पुरतं ह्या सगळ्या जागा वापरा. पण प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट उभी करता, तुमचं दुकान असेल, दुकानाचं इंटेरियर असेल, हॉटेल असेल, हॉटेलची फर्निचर मांडणी असेल, हॉटेलचं किचन तुम्हाला डिझाईन करून ॲक्च्युली ते कसं ते बघायचं आहे, किंवा शोरूम काढायचे आहेत, किंवा बिल्डिंग बांधायची, तुम्ही स्वतः जातीने गेलं पाहिजे. अगदी रोज जरी नाही गेला तरी आठवड्यातनं 2दा-3दा गेलं पाहिजे. आणि इंटरेस्ट घेऊन तो गवंडी काय काम करतोय, सुतार काय काम करतोय, इंटेरियरचं काय काम चाललंय, का म्हणून हा सोफा इथे ठेवला, याचा सारखा विचार मंथन करत जा. त्यातनं तुम्हाला त्या जागेभोवती प्रीती तयार होती, आपुलकी येते, प्रॅक्टिकल अडचणी कळतात, आणि पहिल्या शोरूममधनं ज्या आपल्या चुका झालेल्या आहेत, पहिल्या कामातनं ज्या चुका झालेल्या आहेत त्या पुढच्या कामात सुधारता येतात. अशा प्रकारे मी टोयोटाच्या एका पाठोपाठ एक शोरूम जे बांधत गेलो, करत गेलो, ते स्वतः जातीने उभं राहून. माझा आवडता छंद कन्स्ट्रक्शनवर उभंच राहायचं. म्हणजे उदाहरणार्थ कपपेरेटची 32 मजली बिल्डिंग आहे, कन्स्ट्रक्शन लिफ्ट आहे त्याला 32 मजल्याला वर जायला, कारण की तुम्ही 32 मजले लेबर इंजिनियर चढणार कसे सारखे. मी नाही, मी पथ्य पाळायचो. 32 मजली बिल्डिंग आहे, काम चाललंय, कन्स्ट्रक्शन लिफ्टमधनं मी कधीच गेलो नाही. मी 10 मजले 12 मजले, भले थोडं 5 मिनटं थांबेल पण मी जायचो. परिणाम, इंजिनियर माझ्यापेक्षा यंग, अरे साहेब स्वतः चढतोय, आपण काय करतोय, ते लिफ्ट नुसतं थांबायचं कशाला. तर तुम्हाला स्वतः, मी कधी साईटवर गेलो तर मी इंजिनियरच्या बुटाकडे बघायचो. बूट जर मळलेले नसतील तर अरे तू साईटवर हिंडतच नाही. सिमेंट, वाळू, माती, धूळ, त्याच्यात काम करतोय माझा लेबर, तू काय तर स्वच्छ तुझ्या बुटाचे पॉलिश दिसत आहेत, तुझे बूट पण मळलेले नाहीत म्हणजे तू जात नाही. अशा छोट्या 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 ऑब्झर्वेशन नंतर तुम्हाला जे तुमचं वर्कशॉप असेल, नाही तर काम असेल, जे काही असेल ते कळतं. नेहमी घरात गेलं तर धूळ कोपऱ्यातच दिसते. वर पाहिलं तर सिलिंगच्या फॅनला कुठेतरी फॅनच्या कडेला असे धुळीचे मळकट दिसतात. तुमचं लक्ष कोपऱ्यातच गेलं पाहिजे, मध्ये नाही. वरती जाताना बरोबर फॅनचा कोपराच बघायला पाहिजे. जिथे स्वच्छता नांदते तिथे शांतता नांदते, जिथे शांतता नांदते तिथे लक्ष्मी नांदते. हे साधं सुभाषित आहे. त्याच्यामुळे छोटे मोठे कोपरे बघत 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 सगळं काम करायचं असतं. कोल्हापूरमध्ये सिटीमध्ये शोरूम टाकली, त्याला 1S केलं पुण्यासारखं, आणि बाहेर टोप स्तंभाला जवळजवळ त्यावेळेला कोल्हापूरच्या बाहेर ती 10 किलोमीटर होती. परत तोच माझा फंडा, तोच माझं पथ्य, की अरे शहरात महाग जागा घेण्यापेक्षा बाहेर घेऊ आणि ते पैसे वाचून अजून फॅसिलिटी देऊ. कोल्हापूर केली, व पाठोपाठ सांगली मिरज केलं, पाठोपाठ सोलापूर केलं, पाठोपाठ नगर केलं. अशा 8ही डिस्ट्रिक्टमध्ये कणकवलीपासून सगळ्या माझ्या टोयोटाच्या शोरूम सुरू झाल्या. व त्याच्यामधनं गाड्याचं विकण्याच्या आनंदापेक्षाही गाडी घ्यायला जेव्हा सहकुटुंब येत आहेत, फॅमिली घेऊन येतात, आई वडील बायको मुलं, आनंदाने ते कुंकू लावून गाडीची पूजा करतायत. त्या पूजा करून त्यांना आनंदाने नारळ वाढवतायत. फोडायचं कधी म्हणायचं नसतं, वाढवतो म्हणायचं असतं. आणि मग आम्ही टाळ्याच्या गजरात त्यांना निरोप देत आहे. हे आनंदाचे क्षण या सगळ्या शोरूममधनं आम्ही आयुष्यभर, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी अतिशय आनंदाने अनुभवले, उपभोगले असंही म्हणूया. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.